नमस्कार, जय महाराष्ट्र, जय मराठी. आम्ही आज मीरा भाईंदरमध्ये उभे आहोत. माझ्यासोबत माझे सहकारी शिलेदार मराठी एकीकरण समितीचे या ठिकाणी जमलेले आहे. महत्त्वाचा आणि मोठा मुद्दा आहे. गेल्या अनेक वर्ष म्हणजे गेल्या 30 वर्षापासून छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक या मीरा भाईंदर शहराच्या वेशीवरती आहे. हा प्रवेशद्वार आहे आणि या प्रवेशद्वारावरती प्रत्येक नागरिक या ठिकाणी जाताना महाराजांना नतमस्तक होतो. इथून जाताना एक प्रेरणा मिळते, एक ऊर्जा मिळते. आणि आज कुठेतरी विकासाच्या नावाखाली गेल्या 5 वर्षापासून महानगरपालिका म्हणूया किंवा हे प्रशासन म्हणूया, हे जे महाराजांचं स्मारक आहे हे हलवण्याच्या प्रक्रियेमध्ये होतं. हा जो पिलर माझ्या बाजूला आहे या पिलरची जागा इकडे मागे होती. आम्ही कुठेतरी हे थांबवलं आणि आम्ही महाराजांचं स्मारक अजूनही या ठिकाणी अबाधित ठेवलं, हलवू दिलं नाही. आमचा लढा सुरू आहे. परंतु आता पुन्हा एकदा आमदार नरेंद्र मेहता आणि महापौर डिंपल मेहता यांच्या मनामध्ये काय शिस्त आहे हे त्यांनाच माहिती आहे. खरं तर या ठिकाणी मी माझ्या सहकार्याला विनंती करेन, इकडे पाठीमागे या गाडीच्या मागे भरपूर जागा आहे. या जागेवरती आपण जी जागा पाहताय या जागेवरती महाराजांचं स्मारक भव्य दिव्य करण्याचं आपलं ठरलेलं आहे. म्हणजे यावरती आम्ही MMRDAचे अधिकारी, या ठिकाणचा जो ठेकेदार आहे जयकुमार आणि आमचे पालिका प्रशासन याचे अभियंता यतीन जाधव, माननीय दीपक खांबीत साहेब यांच्याशी चर्चा करून त्यावेळेचे तत्कालीन आयुक्त साहेब दिलीप ढोले साहेब यांच्याशी देखील चर्चा करून आम्ही जागा ठरवली होती. त्याचा एक नकाशा बनवला गेला आणि आम्ही सांगितलं होतं की ज्या वेळेस तुमचं काम पूर्ण होईल, तुम्हाला वेळ मिळेल, तेव्हा आपण या ठिकाणी हे महाराज स्मारक पुढे स्थलांतरित करायचं आहे आणि ते भव्य दिव्य स्वरूपात करायचं आहे. त्याचा आराखडा दिला, तर कसं दिसेल ते दिलं आणि MMRDAला आम्ही सहकार्य केलं की तुमच्या कामामध्ये आम्ही कोणताही अडथळा आणू देणार नाही. आता जे महाराज आहेत तुम्ही जर पाहिलं या उड्डाणपुलाच्या अगदी बाजूला आहे, म्हणजे उड्डाणपुलाच्या खाली नाही आहे. तुम्ही जर नीट बघितलं तर उड्डाणपुलाच्या बाजूला आहे, म्हणजे कोणताही अडथळा नाही आहे. आणि गेल्या 5 वर्षापासून आम्ही याचा पाठपुरावा करतो. नित्यनेमाने 1 तारखेला महाराजांचं या ठिकाणी वंदन होतं, जिथे आम्ही त्यांना नतमस्तक होतो. गेल्या अनेक वर्ष आम्ही या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव साजरा करतो. आणि हे कोणाच्या डोळ्यात सवत आहे? कोणाला छत्रपती शिवाजी महाराज काश्मीरमध्ये नको आहे हे सगळ्या शहराला माहिती आहे. तुम्हाला रस्त्यामध्ये जैन मंदिर उभारता येतं, तुम्हाला तुमचे बंगले रस्त्यामध्ये उभारता येतात, तुम्हाला आमचे हे जे महाराज आहेत हे मात्र डोळ्यात ठेवतात. आज विचार करा. परंतु आमची ओळख आणि अस्मिता जर तुम्ही हलवणार असाल तर हे आम्ही खपून घेणार. तर तुम्ही स्थलांतरित करणार आहे, डागडुजी करणार आहे, ही आमचीच मागणी आहे. आता तुम्ही छान रंगरंगोटी केलेली आहे. वरती महाराजांच्या जिरेटोपवरती एक छोटंसं छिद्र होतं ते भरलेलं आहे. दरवेळेस आम्ही त्यावरती तुमच्याकडे मागणी केली, तुम्ही ती पूर्तता केली. 1 तारखेला जेव्हा आम्ही या ठिकाणी वंदनासाठी येतो, तुम्ही आमच्या मागणीनुसार स्मारक आम्हाला स्वच्छ करून देता, हा परिसर स्वच्छ करून देता, शिवजयंतीला सहकार्य करता, महानगरपालिका प्रशासनचं बोलतो. परंतु आता जेव्हा भाजपचे महापौर आणि हे भाजपचे आमदार आत्ता कुठेतरी नाक वर काढू लागलेत आणि हे महाराज त्यांना इथून स्थलांतरित करायचे, डागडुजी करायचे म्हणतायत. पण पुढे काय करणार आहे याचा पहिला आराखडा तयार करा. इथे पहिला तुम्ही स्तंभ उभारा मोठा, इथे त्या ठिकाणी त्याची उंची किती असेल ते आम्हाला सांगा. इथे जे आणि MMRDAने जी आम्हाला कबुली दिली होती की आम्ही या ठिकाणी उद्यान बनवून देऊ, तुमचं झालेलं नुकसान आम्ही आमच्या खर्चाने करून देऊ. मग महानगरपालिकेचं याच्यामध्ये काय भूमिका आहे? MMRDAने जे आमचं नुकसान केलं आहे त्यांना जे आम्ही सहकार्य केलं आहे, आता MMRDAच्या हातामध्ये हे सर्व जबाबदारी आहे की त्यांनी पुन्हा आमचं स्मारक भव्य दिव्य स्वरूपात उभा करून या ठिकाणी होतं तसं आणि भव्य स्वरूपात एक उद्यान उभा करून द्यावं, ही आमची मागणी आहे. आमदार नरेंद्र मेहता आणि महापौरांनी आमची भेट घ्यावी, ते येऊन आमची भूमिका समजून घ्यावी. महाराजांच्या स्मारकावर तुम्ही सत्तेमध्ये नसताना कधी फिरकला देखील नाही, तुम्ही कोणत्या शिवजयंतीला आला नाही, तुम्ही कधी महाराजांना पुष्पहार अर्पण केला नाही. आज तुम्हाला महाराज हलवायचे. JP नॉर्थला तुम्हाला भव्य दिव्य मुख्य नाका करायचं आहे आणि इकडे आजूबाजूला असणारे हे बार, या ठिकाणची वाईन शॉप, देशी दारूची दुकानं, या ठिकाणच्या बेवड्या चिवड्यांसाठी तुम्ही महाराज हलवताय का, अशी आमची शंका आहे.
मुळात तुम्हाला शहराचा विकास कसा करायचा हेच माहिती नाही. एक तर देशामध्ये नाव घातलं त्या तुम्ही उड्डाणपुलामुळे, गोल्डन नेटच्या. आज तुम्ही हा जो उड्डाणपूल बघताय, हा उड्डाणपूल इकडे कवर घेतला, बरोबर. हा उड्डाणपूल बाजूला इकडे दाखवा, या बाजूने तुम्हाला जाता आलं नाही, वरती दाखवा. म्हणजे असं कर करून गेला, परंतु पाठीमागे इकडे दाखवा. म्हणजे आता दाखवा. या बाजूने असं याच्यावरून का नाही गेला उड्डाणपूल? तुमचं नियोजन चुकतंय. तुम्हाला महाराज 30 वर्षापासून आहे ते माहिती नव्हतं का? म्हणजे तुम्हाला उड्डाणपूल स्वतः तुम्ही महाराजांच्या वरती आणला आणि असं म्हणतात की महाराजांचा अपमान होतो. महाराजांचा कोणताही अपमान होत नाही, आणि अपमान होत असेल तर पुढे भरपूर जागा आहे, इथे भव्य दिव्य स्वरूपात स्मारक उभा राहत आहे, ते तुम्ही करावं. हिरा भाईंदर शहरामधला एकही नागरिक हे खपून घेणार नाही जर तुम्ही महाराजांच्या स्मारकाला हात लावला तर. एवढं मात्र लक्षात घ्या. तुम्ही तुमची मनमानी हे घरी ठेवायची. प्रत्येक वेळेस काही निर्णय घ्यायचे, उठायचं आणि नागरिकांना भडकायचं काम या शहरामध्ये करू नका. शहर शांततामध्ये आहे. या शहरामध्ये दंगे भडकवण्याचं काम आज नरेंद्र मेहता आणि महापौर डिंपल मेहतानी करू नये, एवढं मात्र या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो. आणि महानगरपालिका अभियंता आणि महापौर यांनी इथे यावं, आमच्या समक्ष इथे पाहणी करावी आणि इथे आम्हाला सांगावं की इथे आपण महाराज स्मारक कसं बसू शकतो. आम्ही तुम्हाला सहकार्य करण्याची भूमिकेमध्ये आहोत. जय महाराष्ट्र.